नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज चालू केली आहे. त्यातली पुढची तिसरी रेसिपी म्हणजे फ्लावरची सुकी भाजी आज बनवणार आहोत. कमीत कमी मसाले वापरून अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे वजनी 1/2 किलो फ्लावर घेतला आहे. हा फ्लावर मी मीडियम आकाराच्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही फ्लावर बारीक जाड कट करू शकतात. त्यानंतर वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं, 5-7 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकली आहे. पाणी न टाकता सरबरी त्याचं वाटण बनवायचं आहे. हवं तर तुम्ही यामध्ये 1 हिरवी मिरची वाटताना टाकली ना तरीही चालेल. त्याने सुद्धा भाजी खूप चविष्ट तयार होते. आता आपण फ्लावर पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी उकळत ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये फ्लावर टाकून मीडियम फ्लेमवर 3-4 मिनिटासाठी फ्लावर उकळवून घ्यायचं आहे. कारण फ्लावरमध्ये बऱ्याचदा बारीक कीड असण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्लावर नेहमी गरम पाण्यामध्ये उकळवून मगच वापरायचा भाजीसाठी. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या ह्या टिफिन रेसिपी कशा वाटताय मला कमेंट करून नक्की सांगा. एक 3-4 मिनटं झालेली आहे. आपला फ्लावरही पाण्यात चांगला उकळला गेला आहे. आता आपण आहे ना एका चाळणीमध्ये काढून हा निथळत ठेवूयात. आपण ही सुकी भाजी करणार आहोत त्यामुळे चाळणीमध्ये व्यवस्थित फ्लावर आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये बघा मी इथे 2 मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी ना चांगली फुटू द्यायची, त्यामुळे ना या फोडणीला खमंगपणा येतो. त्यानंतर पाव चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक कट करून टाकला आहे. तुम्हाला कांदा आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल. हलक्याशा सोनेरी रंगावर परतवत आला की मग यामध्ये मी 3 लाल सुक्या मिरच्या ॲड केलेल्या आहे. अशा रफली चॉप करून टाकायच्या. हवं तर तुम्ही या स्टेजला बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये. त्यानंतर आपल्याला तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण मात्र मंद आचेवर 3-4 मिनिटासाठी अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. यातला चांगला कच्चापणा गेला पाहिजे. मग आपण यामध्ये ना हलकेसे काही मसाले ॲड करणार आहोत, ज्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद घालणार आहोत. हळद आपण फ्लावर उकडवतानाही घातला आहे, त्यामुळे हळद थोडीशीच घालायची आहे आता. आणि 1 चमचा मी यामध्ये घरचा तयार केलेला गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी ॲड केली आहे. तुमच्याकडे घरचा तयार गरम मसाला नसेल तर तुम्ही बाहेरचा विकतचा 1 चमचा गरम मसाला ॲड केला तरीही चालेल. आता यामध्ये आपण उकडवून घेतलेला फ्लावर ॲड करायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात असू द्या, आपण फ्लावर उकडवतानासुद्धा मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे मीठ आता बेताचं घालायचं आहे. मंद आचेवर आता ही भाजी आपल्याला 3-4 मिनिटासाठी चांगली परतवून घ्यायची आहे आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आपल्याला ही भाजी 3-4 मिनिट 2 वाफांमध्ये वाफवून घ्यायची आहे. असं मध्ये मध्ये झाकण उघडायचं आणि पुन्हा यावर भाजी परतवून झाकण ठेवायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत ही भाजी मात्र आपल्याला चांगली परतवून घ्यायची. तुम्ही बघू शकता भाजीला छान तेल सुटलं आहे. तर आपली त्या ठिकाणी फ्लावरची सुकी भाजी रेडी झाली आहे. तर तुम्हीसुद्धा असे कमी मसाले वापरून एकदा फ्लावरची सुकी भाजी या पद्धतीने आवर्जून करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.